आज आपण व्हिडिओ बनवत आहोत डिप्लोमा सेकंड सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी. ओके. ज्यांनी तुमची आत्ताच एक्झाम कंप्लीट झाली आणि यावेळेस तुम्हाला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ रिलेटेड सब्जेक्ट होते. बट या सेमिस्टरपासून ॲक्च्युअल तुमची जी ब्रँच आहे, ओके, त्या रिलेटेड कोर सब्जेक्ट तुमचे येणार आहेत. आणि इंजिनिअरिंगमध्ये तेच लोकं टिकतात ज्यांना त्यांच्या कोर सब्जेक्टचं नॉलेज स्ट्राँग होतं, त्यांचा बेस तयार होतो. ओके. आणि इकडे कोणीही रट्टा मारायचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला डिटेलमध्ये इंजिनिअरिंग शिकायची असेल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकायची असेल, कम्प्युटर शिकायचं असेल, आय टी शिकायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट थिंग करावं लागेल, तुम्हाला तुमच्या कोर सब्जेक्टवरती स्ट्रॉंग कमांड ठेवावा लागेल. ओके. आणि तेच आपण इकडे करणार आहोत. आपण आपलं चॅनल आहे बघा, तुम्ही इकडे MSBT टेक्नो यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक विषयाचे डिटेल लेक्चर्स मिळणार आहेत, ते पण ऑनलाईन विदाउट एनी ॲप. और तुम्हाला कोणतंही ॲप डाउनलोड करायची गरज नाहीये, कुठलंही सबस्क्रिप्शन पे करायची गरज नाहीये. ओके. तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचंय. तिथे तुम्हाला सेमिस्टर, तुमचा सब्जेक्ट कोड आणि सब्जेक्टचं नाव या गोष्टी चेक करून तुमची ती प्लेलिस्ट ओपन करायची आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्ही तुमचे सर्व लेक्चर्स तुम्ही हे करू शकता. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बुकमधून काही गोष्टी रीड करता त्यावेळेस फक्त एक लिमिटेड नॉलेज तुमच्याकडे असतं. ज्यावेळेस तुम्ही ते प्रॅक्टिकली पण साईड बाय साईड एक्सप्लोर करता त्यावेळेस ते तुमच्या पूर्ण बॉडी लँग्वेजमध्ये रिफ्लेक्ट होतं. बघा, आतापर्यंत तुमचा जो पॅटर्न असायचा तो कसा असायचा की तुम्हाला पूर्ण थेरी पेपर्स असायचे, राईट? की आतापर्यंतचा जो तुमचा पॅटर्न असायचा कसा असायचा की तुम्हाला मॅक्सिमम मार्क हे थेरीमधून असायचे. जर तुम्हाला थेरी पेपरमध्ये 90 मार्क, 80 मार्क्स आले तर तुम्ही इझिली 85 प्लस पर्सेंटेज घेऊ शकता. बट इंजिनिअरिंगमध्ये तसं नाहीये. इकडे काय आहे की तुमचा जर 850 टोटल मार्क्स असतील तर त्यापैकी फक्त 400 मार्क्स हे तुमचे थेरीला आहेत आणि 350 किंवा 375 जे मार्क्स असतील ते तुमचे प्रॅक्टिकलला असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला थेरी तर समजलीच पाहिजे, त्याचबरोबर तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा ग्रो झालं पाहिजे, जसं तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयरला जासाल. ओके. त्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी एकत्र करणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक लेक्चर देईल त्यावेळेस आपण तो प्रॅक्टिकली पण एक्सप्लोर करणार आहोत की त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, एखादा कंपोनंट आपण शिकतोय तर रिअल लाईफमध्ये तो कुठे यूज होतोय. ओके. आणि याच गोष्टी इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाच्या असतात. ओके. तर आपला जो टीचिंग पॅटर्न आहे तो कसा असणार आहे बघा, की आपण फर्स्ट तुमचं डिटेल लेक्चर कव्हर करणार आहोत थेरॉटिकली. ओके. आपण हे तुम्हाला यूट्यूबवरती याचे प्रत्येक चॅप्टर वाईज व्हिडिओ मिळून जातील. त्यानंतर आपलं जे टीचिंग पॅटर्न असणार आहे तो प्रॅक्टिकल बेस्ड आपण करणार आहोत. की तुम्ही जर डायोड शिकत असाल तर तुम्हाला ॲक्च्युअल डायोडचं फंक्शन कसं होतं, ओके, ॲक्च्युअल डायोड कसा दिसतो, त्याचं वर्किंग कसं असतं, करंट कसं फ्लो होतं, व्होल्टेजमध्ये आपण कसा कनेक्ट करतो, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसे मेजर करतात, डायोडमधून फ्लो होणारा करंट काय असतो. ओके. या गोष्टी आपण प्रॅक्टिकली एक्सप्लेन करणार आहोत. त्यानंतर जर तुम्हाला रिव्हिजन द्यायचं असेल, ओके, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण डिटेल चॅप्टर वाईज व्हिडिओज किंवा प्रॅक्टिकल टीचिंग व्हिडिओज बघायची गरज नाहीये. हे खूप मोठे होतील. जर तुम्हाला शॉर्टमध्ये तो चॅप्टर रिवाइज करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला वन शॉट व्हिडिओ मिळणार आहेत. यामध्ये 25 ते 30 मिनिटात तुम्हाला पूर्ण तुमचं युनिट एक्सप्लेन करण्यात येणार आहे वन शॉट व्हिडिओमध्ये. हे पण तुम्हाला तुमच्या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे. ओके. हे झालं तुमचं टीचिंग पॅटर्न. आता एक्झामसाठी आपण काय करणार आहोत तर बघा, फर्स्ट आपण काय करणार आहोत, तुमची जी सेमिस्टर एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला सेपरेट IMP क्वेश्चन्स मिळणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओके. त्यानंतर बिफोर युअर फायनल एक्झाम तुम्हाला एक लास्ट मिनिट रिव्हिजनचे व्हिडिओ मिळतील आपल्या चॅनलवरती, ज्यावरून तुम्ही क्विकली समजू शकता की तुम्ही ज्या पण गोष्टी शिकलात आतापर्यंत पूर्ण तुमच्या सेमिस्टरमध्ये त्या क्विकली रिवाइज कशा करायच्या, एकमेकांसोबत इंटरलिंक कशा ठेवायच्या आणि इझी टू रिमेंबर कसं असणार आहे. ओके. यावरती आपण फोकस करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पेपर तुमच्या प्रत्येक सिलेबससाठी. ओके. तर असा आपला एक पॅटर्न आपण ठेवणार आहोत. प्रत्येक जे पण सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण कव्हर करण्यात येणार आहे आपल्या चॅनलवरती त्याची एक लिस्ट तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल. ओके. तर तुम्हाला काय करायचंय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, MSBT टेक्नो तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचंय. ओके. आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचंय की जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल, ओके, तो लगेच तुम्हाला समजला जाईल. ओके. तर आता आपण क्विकली काय करूया, आता आपण क्विकली बघणार आहोत की या सेमिस्टरसाठी तुमचे कोणते सब्जेक्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सेकंड सेमिस्टर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुप, त्यामध्ये कोणत्या ब्रँच येतात ते क्विकली आपण बघूया. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, तुमची ENTC असेल, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स. आणि तुमच्या ब्रँचचा कोड पण इकडे दिलेला आहे बघा, तो तुम्ही क्विकली रिमेंबर करू शकता. ओके. त्यानंतर हा 6 सेमिस्टरचा तुमचा टोटल कोर्स आहे, त्यापैकी हे तुमचं सेकंड सेमिस्टर आहे. ओके.
त्यानंतर 16 वीक हा जो ड्युरेशन असणार या कोर्सचा. स्कीम लक्षात ठेवा, के स्कीमसाठी आपण हा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. ओके. त्यानंतर बघा इकडे कोणते सब्जेक्ट्स आहेत. इकडे तुमचे अजून एक सांगतो मी की सिलेबस का महत्वाचा असतो. ओके. आपण एवढा सिलेबसवर फोकस का देतो. ज्यावेळेस तुम्ही 10th पर्यंत शिकता त्यावेळेस तुम्हाला बोर्डाचे टेक्स्ट बुक असतात. ओके. तुम्हाला फक्त त्या टेक्स्ट बुक मधून शिकायचं असतं. जे बुक्समध्ये आहे तेच तुम्हाला शिकायचंय. बट इकडे असं नाहीये, तुमचे कोणतेही ऑफिशियल बुक्स तुमच्याकडे नाहीयेत. ओके. हे जे तुम्ही बुक्स यूज करता हे कोणीतरी थर्ड पार्टी कंपनीने ते बुक्स बनवून तुमच्यासाठी अकॉर्डिंग टू सिलेबस अरेंज करून दिले. पण ऍक्च्युअली इंजिनिअरिंग शिकताना टेक्स्ट बुक नसतात. तुम्हाला कोणतीही लिमिट नाही की तुम्ही या बुक मधून रेफर करा, त्या बुक मधून रेफर करा. इट्स युअर चॉईस. ओके. इट्स युअर चॉईस दॅट यू नीड टू रेफरन्स बुक्स, स्मॉल बुक्स और एनी पब्लिकेशन बुक्स. ओके. त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला बंधन नाहीये. मेन पॉइंट काय आहे की तुम्हाला ऍक्च्युअली तो सब्जेक्ट समजला पाहिजे. ओके. तर फर्स्ट तुमचा जो सब्जेक्ट असणार आहे या सेमिस्टरला तो असणार आहे M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. ओके. तर यामध्ये तुम्हाला 30 मार्क्स असतील युनिट टेस्टचा ॲव्हरेज, 70 मार्क्सचा तुमचा थेअरी पेपर असणार आहे. त्यापैकी मिनिमम 40 मार्क्स तुम्हाला लागणार आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमचं करिअर करणार असेल भविष्यात, किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समधून गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करणार असेल, किंवा तुम्हाला गेट द्यायची, कोणताही तुमचा प्लॅन असेल इंजिनिअरिंग रिलेटेड, तर तुम्हाला हा सब्जेक्ट कधीही सुटणार नाही. तुम्ही एमटेक करा, बीटेक करा किंवा PhD करा. ओके. त्यामध्ये पण तुम्हाला याच सब्जेक्ट मधले कन्सेप्ट तुम्हाला पुढे असणार आहेत आणि यावरतीच तुम्हाला काम पण करायचंय. जरी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊन कोर इंजिनिअरिंग फील्डमध्ये जरी गेलात तरी पण हा सब्जेक्ट तुमचा सुटणार नाहीये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा एकदम स्ट्रॉंग पाहिजे तुमचा. ओके. जर आज तुम्हाला समजला डिप्लोमाला तर तुम्ही खूप बाकीच्या लोकांपेक्षा खूप पुढे असणार या सब्जेक्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार किंवा अजून तुम्ही कुठे जॉबला जाणार. ओके. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आपण आपल्या चॅनलवरती डीप मध्ये शिकवणार आहोत. ओके. 70 मार्क्सला तुमचा थेअरी असणार आहे. त्यानंतर आउट ऑफ 100 टेस्टचा ॲव्हरेज प्लस तुमचा 70 मार्क्सचा थेअरी पेपर, यापैकी तुम्हाला 40 मार्क्स लागणार आहे तिकडे. त्यानंतर तुम्हाला 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल असणार आहे, FA प्रॅक्टिकल. त्यानंतर 25 मार्क्ससाठी SAPR असणार आहे. ओके. असा टोटल तुमच्या या चॅप्टरसाठी वेटेज आहे 175. ओके. आधी मी तुम्हाला सांगितलं बघा की तुम्ही फक्त थेअरीमध्ये आउट ऑफ 100 मार्क्स जरी मिळवले तरी पण तुमच्या ह्या 75 मार्क्ससाठी तुम्हाला काय लागणार आहे, तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जायचंय, लेक्चर अटेंड करायचे, प्रॅक्टिकल अटेंड करायचे आणि प्रॅक्टिकल कन्सेप्ट समजून घ्यायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे तेव्हाच तुम्ही डिप्लोमाला स्कोरिंग करू शकता. विदाउट कॉलेज तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तुम्ही कोणत्याही क्लासेसकडे जा, तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स जरी थेअरीमध्ये मिळाले तरी पण तुमचे जे फायनल मार्क्स असतील ते हार्डली 60-70% पुढे तुम्ही जाणार नाही जर तुम्ही कॉलेज अटेंड केलं नाही तर. ओके. नेक्स्ट आहे तुमचं एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हा पण तुमचा बऱ्यापैकी कोर सब्जेक्ट आहे. थोडासा इलेक्ट्रिकलचे कन्सेप्ट आहेत पण याचे ब्रँच आहेत, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंडिपेंडेंट आहेत एकावरती. ओके. दोन्ही ब्रांचचे कन्सेप्ट एकमेकाला समजणं महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर हा तुमचा इकडे सब्जेक्ट कोड असतो ज्यावरून तुमचे बुक्स किंवा थेअरी पेपर किंवा टाइम टेबल, त्यामुळे हे कोड पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर हा पण तुमचा 30+70 पॅटर्न असणार आहे. त्यापैकी 100 पैकी तुम्हाला 40 मार्क्स लागणार आहेत पास होण्यासाठी. पासिंग बघू नका, सेकंड सेमिस्टरला कोणीही पासिंगकडे लक्ष देऊ नका, कन्सेप्ट समजून घ्या. आज जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजले तर फायनल इयरला तुम्ही स्कोर करू शकून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. ओके. त्यानंतर पुन्हा इकडे तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे, SAPR. ओके. FAPR असणार आहे आणि हा पण तुमचा किती मार्क्सचा आहे, 175 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये आहेत. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कंपोनंट्स. ओके. तर हा तुमचा हा जो सिलेबस असणार आहे किंवा हा जो तुमचा सब्जेक्ट असणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे MSBTची. 30 मार्क्स तुमचे युनिट टेस्ट मधून तुम्हाला मिळणार आहेत. तर हा टोटल सब्जेक्ट हा पण तुमचा 150 मार्क्ससाठी आहे. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स स्टुडंट, ओके, तुम्हाला हे तिन्ही सब्जेक्ट तुमचे इंटरलिंक असणार आहेत. ओके. तुम्हाला जर आधी इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कंपोनंट समजला तर बेसिक इलेक्ट्रॉनिक समजल, आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक समजला तर तुम्हाला एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग समजेल. जे 6 वर्ष असणार आहेत डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग, त्या पूर्ण 6 इयरमध्ये तुम्हाला फक्त करंट, व्होल्टेज आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, ओके, आणि काही प्रोग्रामिंग लँग्वेज जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सला पण असणार आहेत. पण तुमचा जो कोर जी तुमची कॉम्पिटन्सी असणार आहे, तुम्हाला ज्या गोष्टीकडे फोकस करायचा आहे ते आहे तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. ओके. त्यानंतर काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज जे नॉन टेक्निकल असेल किंवा तुमचे काही प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड असणार आहेत, त्यामध्ये असणार आहे तुमचं प्रोफेशनल कम्युनिकेशन,
यासाठी पण तुम्हाला 50 मार्क्स आहेत. त्यानंतर सोशल अँड लाईफ स्किल असतील काही, त्यासाठी तुम्हाला काही असाइनमेंट कंप्लीट करावं लागतील जे तुम्हाला कॉलेजमधून मिळेल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वर्कशॉप असेल, ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवतात त्यासाठी तुम्हाला काही कंपोनंट्स लागतात, काही प्रोसेस असतात, काही इक्विपमेंट्स असतात, काही टूल्स असतात, जसं आपण सोल्डरिंग गन वापरतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये, पीसीबी वापरतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक वर्कशॉप प्रॅक्टिसेसमध्ये शिकायच्या आहेत, ज्या ॲक्च्युअली तुम्हाला तुमच्या पूर्ण एंटायर एज्युकेशनमध्ये तुम्हाला या कामाला येणार आहेत. ओके, 75 मार्क्ससाठी हे असणार आहे. त्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला शिकायची आहे, प्रोग्रामिंग इन सी लँग्वेज. ओके, सी लँग्वेज आजकाल शाळेत पण शिकवतात, त्यामुळे तुम्हाला पण शिकणं गरजेचं आहे. ओके, जरी आपण इलेक्ट्रॉनिक्सचे असोल तरी पण विदाउट सॉफ्टवेअर देर इज नथिंग इन इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सॉफ्टवेअर शिवाय इलेक्ट्रॉनिक्स नाही आहे आजकाल. तुमच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये सॉफ्टवेअर कंपल्सरीच असतं. इव्हन तुमचे फ्रीज असेल, याच्यामध्ये पण आजकाल प्रोग्रामिंग कंट्रोलर वापरतात ऑटोमेशनसाठी. ओके, तर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर हे कंबाईन करूनच आपण इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच बनते. त्यामुळे प्रोग्रामिंग सी पण शिका. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे 25 मार्क्सचं FAPR, नंतर SAPR 25 मार्क्सचं, आणि टोटल 75 मार्क्ससाठी तुमचा हा सिलेबस असणार आहे. तर बघा, टोटल तुमचे 850 मार्क्स आहेत या सेमिस्टरमध्ये. ओके, आणि आपण आधीच तुम्हाला सांगितलं की 850 पैकी तुमचे फक्त किती 400 मार्क्स. ओके, 400 मार्क्स हे तुमचे फक्त थेअरीमध्ये आहेत. ओके, आणि बाकीचे मार्क्स तुमचे कशात आहेत, 350 प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट्स आणि तुमचे इलेक्ट्रॉनिक वर्कशॉप असतील, प्रोग्रामिंग सी असेल. त्यामुळे या 350 मार्क्ससाठी तुम्हाला कंपल्सरी कॉलेजमध्ये रेग्युलर अटेंड करायचंय, तुमचे प्रॅक्टिकल्स करायचेत आणि स्किल डेव्हलपमेंट करायच्यात या लेवलला. ओके, तर आपली प्लेलिस्ट तयार करणार आहोत. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आधी सेमिस्टर असेल, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा जो सब्जेक्ट असणार आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, याचे लेक्चर जाऊन तुम्ही बघा. ओके, आणि काही वेळानंतर आपण लाईव्ह लेक्चर घेण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. तर सध्या फक्त रेकॉर्डिंग लेक्चर असणार आहेत, तर ते नक्की जाऊन बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.